मन बाबा तू करू नको, कॅमेरा फोडशी भेटशील, तुझी बायको तुला घरात घ्यायची नाही. चला बाकी सगळ्यांनी चेहऱ्यावर तेज पाहिजे, म्हाताऱ्यासारखं नको असं हे 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 जय थोबाड फोडेन एकदम मस्त कडक. चला जोरात सगळ्यांनी इकडून मला सगळ्या प्राध्यापकांचा शिक्षकांचा तुमचा आवाज जोरात आला पाहिजे. प्रत्येक वेळेला मी मुलांना रागवत असतोय, नाही तर तुमचा आवाज वेगळा घेणार मी. चला चला सगळ्यांनी एकत्र. चला अतिदक्षता विभाग आत बसलेली सगळ्यांनी तयार राहायचंय. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. आता 1 तास येणारा असाच जोश ठेवायचा. तुम्ही जवळजवळ 4-5 हजार माझे लेकरं इथं बसलेलात, पण आज मला कोणताही तणाव नाही, कारण इयत्ता 1ली ते 4थीची लेकरं मला काही दिसत नाहीत. 10-10 हजार लेकरं मी अशी मुठीत घेतो, पण 1ली आणि 4थीची लेकरं 100 जरी बघितले माझं पाय लटलटायला लागतात, कारण कधी काय करेल ते सांगता येत नाही. ते कार्ट लय वांड असतंय, लक्षात घ्या. परवा रत्नागिरीला कार्यक्रम होता, अशीच 5-7 हजार लेकरं कॉलेजची होती. मुलांच्या मध्ये खुर्चीत टाकून मी खुर्चीवरती उभा होतो आणि एक मॅडम माझ्या जवळ अगोदरच आल्या होत्या. सर आमचं 1ली ते 4थीचं एक युनिट आहे, ते आणून बसवू का? म्हणलं अजिबात बसवायचं नाही, त्या लेकरांना काय कळत नाही, विनाकारण दंगा करतात, माझं व्याख्यान पाडून टाकतात, त्यांना अजिबात माझ्या समोर बसवायचं नाही. तरी सुद्धा मॅडमनी काय केलं, मी पुढं व्याख्यान देत होतो, पाठीमागून आणून बसवली, गपचूप आणून बसवली. त्यातलं एक एवढं वांड होतं, रांगत आलं माझ्या खुर्चीच्या खाली जाऊन बसलं. कधी खुर्चीच्या खाली बसलाय मला कळालं सुद्धा नाही. आणि जेव्हा व्याख्यान रंगात आलं तेव्हा खालना हळूच म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. दान करून उडी खाली टाकली. ही लेकरं कधी काय करतील सांगता येत नाही. एक लेकरू तर आईच्या मांडीवर बसलेलं होतं, 2-4 वर्षाचं होतं, गोरं गोमटं होतं. मी पण असा स्टेजवर बसलो होतो आणि ते लेकरू माझ्याकडे बघायचं आणि मला कसं करायचं, असं. मग मी पण त्याच्याकडे बघून केलं तर लगेच आपल्या आईला सांगायला लागले, मम्मी ते माणूस मिशीवालं आपल्या बॉब सारखं दिसतंय. मला एवढा आनंद झाला. म्हणलं अरे 200-300 किलोमीटर दूर आपण आलेलो आहे आणि या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो. याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याचा आठवण त्याला येते, म्हणून ते आपल्याला बॉब्स म्हणतंय. मिशीला जरा पेळ दिला आणि त्याला असं केलं, जोरात त्यानं मला हाक मारली बॉब्स म्हणून. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यानंतर लगेच मी म्हणलं, का ग माते कशाला त्याचं तोंड दाबतेस? माझे भगिनी एवढा सुंदर भाचा मला बॉब्स म्हणतोय, याचा अर्थ असा आहे माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे. ती म्हणली, दादा गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. ही लेकरं कधी काय करतील सांगता येत नाही. पण आज तुम्ही सगळे कॉलेजचे युवा अवस्था मधले आणि माझ्या 8वी 9वी 10वी 11वी 12वीची लेकरं माझ्या समोरात, आणि आज खऱ्या अर्थानं परिवर्तन झालं पाहिजे. येणारा 1 तास हसायचं का? नक्की हसायचं, पण हसत असताना तुमच्या अंतरंगामध्ये थोडीशी थोडीशी आग, माणुसकीची आग आज लागली पाहिजे. लक्षात घ्या. या शाळेच्या आणि कॉलेजच्या भिंतीने आम्हाला काय दिलं? शाळेच्या आणि कॉलेजच्या भिंतीने आम्हाला काय दिलं? आम्हाला डॉक्टर दिला, इंजिनियर दिला, वकील दिला, आम्हाला एखादा उद्योजक दिला, एवढंच आम्हाला माहिती आहे. या शाळेच्या भिंतीने आम्हाला काय दिलं? डॉक्टर दिला, वकील दिला, इंजिनियर दिला, एवढंच आम्हाला माहिती आहे. पण छड्डी ठोकून सांगतोय, या शाळेच्या भिंतीने आम्हाला डॉक्टर दिलेला, इंजिनियर दिलेला, वकील दिलेला आहे, पण त्याच्याही अगोदर याच शाळेच्या भिंतीने आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलेला आहे. लक्षात घ्या. चारित्र्यवान माणसाची निर्मिती या शाळेमध्ये झालेली आहे. आम्हाला डॉक्टर पाहिजे, आम्हाला इंजिनियर पाहिजे, आम्हाला वकील पाहिजे, आम्हाला एक. तुम्ही काय माझ्या बोखंडी आहे सारखं? जे कोण येणार आहे तिथं बसाल, मध्ये यायचं नाही, नाहीतर व्याख्यान घेता का? कोणी हलायचं नाही खुर्चीतून, अजिबात हलायचं नाही. तर लक्षात घ्या माझ्या लेकरांनो, ज्या वेळेला कोणी पण आता जरी आलं तर तिकडे बसतील, शायनिंग मारू नका कोण. बस तिथं बसा, इकडे या लवकर, या माऊली या लवकर, या पळत या गुरु या लवकर, पळा धावा. बसा, खुर्ची द्या त्यांना, या इथं माऊली बसा, टाळ्या वाजवा रे एकदा माऊलींच्यासाठी. बसा, आनंद आहे, सब मंगल आहे. आता कोणी पण येऊ दे रे, गेट बंद करून टाक. चला. तर शाळेचे दिवस तुम्हाला बघितलं की मला शाळेचे दिवस आठवतात. तुम्हाला वाटत असेल काय शायनिंग मारतोय,
समोर बसल्यानंतर याचं काय आईट आहे, एवढं भारी बोलतंय, किती हुशार असेल, काय असेल. खरं खरं सांगतो, वास्तववादी वक्ताय, खोटं कधीच काही सांगणार नाही, लपवणार तर अजिबात तुमच्यापासून काही नाही. इयत्ता तिसरीला 2 वेळ नापास आहे आपण, 2 वेळ नापास. तिसऱ्या वेळी नापास झालो, शिक्षकांनी पुढे ढकललं. शिक्षक काय म्हणाले, आता जर तिसऱ्या वेळेला नापास केलं तर लोकांना असं वाटेल की आपल्यालाच काही येत नाही, म्हणून मला तिसऱ्या वेळेला पास केलं. कसं तर 4थी 5वी 6वी झालो. 6वी मध्ये आल्यानंतर हायस्कूलला जायला लागलो, पण पहिला बेंच कधीच सोडला नाही. येत तर काहीच नव्हतं, पण पहिल्या बेंचवर अगदी असं की 6वीची सगळी पुस्तकं कोळून मी पिलोय आणि काही विचारा मला येतंय असा आविर्भाव असायचा. आणि पहिल्या बेंचवर बसायचो. आणि माझे वर्ग शिक्षक ढोले सर वर्गात आले की पहिल्या बेंचवर मला बघायचे आणि म्हणायचे, वशा कधी तर मागं बसत जा, तुला बघितलं की काय शिकवायचं तेच विसरून जातोय मी म्हणायचे, कधी तर मागं बसत जा. म्हणलं सर काय नाही आलं तर चालतंय, पण पहिला बेंच आपण कधी सोडणार नाही. मग फेब्रुवारी महिना होता, उन्हाचा तडाखा सुरू झालेला होता, वर्ष संपणार होतं. ढोले सर वैतागून माझ्या जवळ आले, म्हणले वशा पूर्ण वर्षभर तुझ्यामुळं माझ्या मराठी विषयाचा निकाल 100% लागला नाही, प्रत्येक परीक्षेमध्ये नापास होतोय, शेवटची घटक चाचणी आहे, जर का या घटक चाचणीमध्ये नापास झालास मेलास, उद्या पेपर आहे आणि जर पेपर कोरा सोडलास मेलास, कुत्र्यासारखा मारणार. आणि खरंच तेव्हा कुत्र्यासारखं मारत होती, एका रपाट्यात कळायचं बंद होत होतं, चड्डी बदलायलाच घरी पळायचं आम्ही, एवढ्या जोरात मारत होते. आणि जर कुठल्या शिक्षकानं मारलं तर आम्ही वडिलाला सांगत नव्हतो मला मारलं म्हणून. जर वडिलांना कळालं शाळेत ह्याला मारलंय तर वडील बोलवून घ्यायचा, तू काय तर केलं असणार म्हणूनच तुला शाळेत मारलंय, म्हणून वडील त्याच्या डबल हाणायचा. त्यामुळे आम्ही वडिलांना सांगत नव्हतो आम्हाला शाळेत मारलेला आहे. ढोले जर माझ्याजवळ आले म्हणले, जर उद्या पेपर कोरा सोडला मेलास, मराठीचा पहिला पेपर होता, मराठीचा पहिला पेपर काय करायचं मला कळेना. दुसऱ्या दिवशी पेपर हातामध्ये आला, उत्तर पत्रिका, म्हणजे त्यातच प्रश्न त्यातच उत्तर, डोक्यात एकच, पेपर कोरा सोडायचा नाही. काय वाटेल ते होते, पेपर कोरा सोडायचा नाही. हातात पेपर आला, ढोले सर असे डोळ्यासमोर नाचायला लागले. म्हणलं मेलो, जर पेपर कोरा सोडला आपण तर मेलो. मग पेपर हातात घेतल्यानंतर संस्थेच्या नावाच्या वरती जी कोरी जागा असते तिथनं पेपर लिहायला सुरुवात केली. म्हणलं पेपर कोरा सोडायचा नाही. काय लिहितो तो माझ्या पण बाला माहित नव्हतं, पण पेपर निळा निळा करायचा एवढंच ठरवलं होतं. पाठपोट पेपर लिहिला, मार्क पडली 20 पैकी 2 मार्क कुठं पडली, जोड्या लावा. 5 इकडं पर्याय 5 इकडं पर्याय, रेषा मारल्या, चुकून 2 जोड्या लागल्या. आणि आमच्या वर्गात एक सुजाता शिंदे नावाची मुलगी होती, लय हुशार, एवढी हुशार, तेव्हा पोरी होते आमच्या पण वेळेला, काय आताच टिकला लावला नाही. तू इकडं बघ, क्रॉस कनेक्शन करू नको संधी घेऊन. आणि त्या आमच्या सुजाता शिंदेला 20 पैकी 18 मार्क पडले. पण सरांनी हातात काठी घेतली, हात पुढं कर म्हणाले आणि तिला छडी द्यायला लागले. आणि छडी देत काय म्हणायचे, काय उपयोग आहे 18 मार्क पडून, 2 मार्काचं कोरं कशाला सोडलायस, त्या वशाचा पेपर बघ, 2 मार्क पडल्यात पण पेपर कसा भरलाय पट्ट्यानं. तेव्हा मला आयुष्यात कळालं, मार्क पाहिजेत पण मार्कांच्या पेक्षा आत्मविश्वास पाहिजे. ज्या लेकराकडे आत्मविश्वास त्यानं यशाचा झेंडा गाडला, ज्या लेकराची आत्मप्रतिमा स्वच्छ त्यानं यशाचा झेंडा गाडला, ज्या लेकराला संघर्ष काय कळाला त्यानं यशाचा झेंडा गाडला. अरे फक्त मार्कांचा ढीग लावून आयुष्यामध्ये यश मिळत नसतं, तर मार्कांच्या बरोबर लक्षात घ्या संघर्ष कळावा लागतो. आणि ज्याला संघर्ष कळाला त्यानं यशाचा झेंडा गाडला. 4 मार्क्स मला शालेय जीवनामध्ये कमी पडले, पण संघर्षामध्ये मात्र प्रत्येक क्षणाला पुढे होतो. आणि म्हणून नालंदा विद्यापीठाची बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यमची पदवी पूर्ण केली. लक्षात घ्या, शाळेतून आम्ही घडलो. सर पेपराचा गट्टा तपासून आले. फेब्रुवारी महिना होता, घाम म्हणजे आम्ही घामानं असं भिजत होतो. आणि सर स्वेटर घालून आलेत, स्वेटर घालून एक शॉल अंगावरती घेऊन आलेत, पेपराचा गट्टा असा हातात धरलाय. सरांना बघितल्यानंतर म्हणलं, सर काय आजारी आहे काय. सर म्हणले, अरे काय करायचं, तुझा पेपर भरा, तुला 2 मार्क तर पडलेत, पण त्या सध्याचा पेपर तपासत होतो. पेपर तपासताना जी थंडी भरून आल्या ती अजून काय गेली नाही. सकाळी ताप आला, देसाई डॉक्टरकडे गेलो, 2 इंजेक्शन डॉक्टरनं इकडे केले, पण अजून ताप गेला नाही. डॉक्टर म्हणतोय असं काय बाहेरचं खाल्लं का. डॉक्टरांना म्हणालो, खाऊन ताप आला नाही, सध्याचा पेपर तपासताना ताप आलाय. तर सध्यानं पेपरात काय लिहिलं होतं हे मी देसाई डॉक्टरला सांगितलं. तेव्हापासून देसाई डॉक्टरच आजारी पडलंय म्हणले. एवढं
एवढं खतरनाक साध्यानं लिहिलं होतं आणि खरंच आजपर्यंत कोणत्याच विद्यापीठानं त्याचं विश्लेषण केलं नाही आणि करता येणार नाही एवढं खतरनाक साध्यानं लिहिलं होतं. तर त्यावेळेला आम्हाला एक वाक्य प्रचार आला होता. वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्य प्रचार होता रसा तळाला जाणे म्हणजे काय. आता आपल्याला माहित आहे रसा तळाला जाणे म्हणजे उद्ध्वस्त होणे, नष्ट होणे, अस्तित्व संपणे. पण त्या काळात जे साधानं लिहिलं होतं त्याला तोड नव्हती आणि साधानं छज्जू ठोकून लिहिलं होतं रसा तळाला जाणे म्हणजे मटण वरती येणे. अशा वातावरणातून आम्ही तयार झालो लेकरांनो. कारण का मगाशीच मी तुम्हाला म्हणालो, काय म्हणालो, हे माझ्या लेकरा, या शाळेच्या भिंतीने आम्हाला फक्त डॉक्टर दिला नाही, शाळेच्या भिंतीने आम्हाला फक्त इंजिनियर दिला नाही, तर या शाळेच्या भिंतीने आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलाय. आणि म्हणूनच माझ्या लेकरानं तुम्हाला अगोदर तुमची ओळख करून देतो. येणाऱ्या एका तासामध्ये हसायचं का, तर नक्कीच हसायचं, पण हसत असताना लक्षात घ्या थोडीशी अंतरंगामध्ये तुमची आग लागली पाहिजे. माझ्या लेकीनं तुम्ही इथं बसलेला आहात ना, तुम्हाला अगोदर तुमची ओळख करून देतो. तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे. बघ, बाप समजावून घेताना, आई समजावून घेताना, आयुष्य समजावून घेताना अगोदर मी कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे. आणि म्हणून माझ्या लेकी मी तुला सांगतोय बघ, म्हणून माझ्या लेकी मी तुला सांगतोय बघ, हे बघ पोरी, कोण आहेस तू याची जाणीव तुला करून देतो बघ. तुझी आई कोण आहे, तुझा बाप कोण आहे याची जाणीव मी तुला करून देतो बघ. पोरी हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पोरी. 9 महिने 9 दिवस आईनं तुला उदरामध्ये ठेवलंय बघ. 9 महिन्यानंतर तुला जन्म दिला बघ. आणि ज्या वेळेला तुझा जन्म झाला माझ्या पोरी, त्यावेळेला तिच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू वाहत होते बघ. बघ, तुला जन्म देताना अनंत यातना ती सहन करत होती, मरण यातना ती सहन करत होती. या विश्वातल्या काही मातांनी आपल्या लेकराला जन्म देतानाचा शेवटचा श्वास सुद्धा घेतलेला आहे बघ. हा इतिहास आहे. आणि ज्या वेळेला तुला ती जन्म देत होती त्यावेळेला अनंत यातना ती सहन करत होती माझ्या लेकरा. तरी सुद्धा तुझा जन्म झाला आणि तुझ्या गालाचा पहिला पापा या विश्वामध्ये कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. लक्षात घे, त्या माऊलीचं नाव आई आहे. अनंत यातना ती सहन करत होती कारण तुझ्या जन्मामुळे तिला आई पण आलेलं होतं. लक्षात घे, तुझ्या जन्मामुळे तिला आई पण आलेलं होतं. मग ती आई तू कुठं तर विसरत आहेस का याची जाणीव मी तुला करून देतो बघ. हे बघ पोरे, आईनं तुला एक नाव दिलं, तुझ्या नावापुढं बापाचं नाव लागलं, बापाच्या नावापुढं खानदानाचं नाव लागलं, आणि हे तुझी ओळख तयार झाली. पण माझ्या पोरे, हे तुझी ओळख आहे का? पोरी, ही खरी तुझी ओळख आहे का? बघ, तुला ओळख तयार करून देतो बघ. आणि या क्षणापासून जीव गेला तरी बेहत्तर, तू तुझी ओळख कधीच विसरायची नाहीस बघ. तू तुझी ओळख कधीच विसरायची नाहीस. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होती बघ, हातामध्ये एक पिशवी घेऊन. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होती हातामध्ये पिशवी घेऊन. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. 100-150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं. समाजाला मान्य नव्हतं बघ. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. सगळं काही ती सहन करायची, प्रत्येक पाऊल पुढं पुढं टाकायची. अनंत यातना शरीराला होत होत्या, तितक्याच अनंत यातना, तितक्याच अनंत यातना तिच्या मनाला सुद्धा होत होत्या. तितक्याच अनंत यातना तिच्या मनाला सुद्धा होत होत्या. पोरे, तिनं आपलं पाऊल नाही थांबवलं बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जायची, एका पडक्या वाड्यामध्ये जायचे, पडक्या वाड्यामध्ये जायची. शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करायचे, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायचे आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी ती सावित्री माई शिकवायची. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्र्या तयार झाल्या बघ. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या बघ, ताट मानन अशा बसू लागल्या बघ. माझ्या पोरे, ती सावित्री आहे म्हणजे तू आहेस बघ, याची जाणीव तुला असू दे. तू एवढी स्वस्त नाहीस पोरे. कोणी पण यावं, प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावरती तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, फ्रीज मध्ये भरून ठेवावे. पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बघ. तू आव जिजाऊ आहेस बघ. शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महितान्वय
या जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी, याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी, कोणीही यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा बघ पोरी. म्हणून तुला जाणीव करून देतोय बघ. हे बघ, कोणाच्या पोटी जन्माला आलेस याची जाणीव तुला करून देतो, आणि ही जाणीव तू कधीच विसरू नको बघ पोरी. हे बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ पोरी. हे पोरी, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे आणि तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि एका वाघानं आणि एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी. तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय, याची जाणीव तुला असली पाहिजे. क्षणाक्षणाला तुला असली पाहिजे बघ. ही छत्रपतींची माती आहे, ही बुद्धांची माती आहे. अजून एक ओळख तुला तयार करून देतो बघ. तुझ्या अंतरंगामध्ये सामर्थ्य किती आहे हे बघ. तुला अजून एक ओळख तयार करून देतो बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. पोरांनो ऐका रे, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेले, संभाजी राजांचं बलिदान झालं होतं. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेले. त्यावेळेला 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे, आणि ती तारा राणी म्हणजे पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ. याची जाणीव तुला असली पाहिजे. हे पोरी, याची जाणीव तुला असली पाहिजे. आणि म्हणून सांगतोय बघ, आजपासून या क्षणापासून तू तुझी ओळख कधीच विसरू नको. तू तुझी ओळख कधीच विसरू नको पोरा. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. याचा अर्थ कधीच असा होत नाही रे की बापा एवढ्या वेदना आपण सहन करू शकतो. आज बाप समजावून सांगायला आलोय ना, तर जो बाप तुझ्यासाठी आयुष्यभर उन्हामध्ये तापलाय बघ, जो बाप तुझ्यासाठी आयुष्यभर पावसामध्ये भिजलाय बघ, जो बाप तुझ्यासाठी आयुष्यभर थंडीमध्ये कुडकुडलाय, कणाकणानं तुझ्यासाठी झिजलाय, तो बाप शांतपणे ऐकून घ्यायचाय, काळजामध्ये पेरून घ्यायचाय, आणि तुझ्यामधला माणूस जागा करायचाय. आई बापानं तुला जन्म दिला ना पोरा, तर तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ. हे बघ, 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. माझ्या लेकरानं, हे आयुष्य पुन्हा नाही रे, हे आयुष्य पुन्हा नाही. या आयुष्याला न्याय द्यायचा आहे. ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्या आई बापाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आलेली आहे पोरा. या विज्ञान युगामध्ये आम्ही सगळं काही विसरत चाललो बघ, आणि म्हणून तुझ्या काळजावरती पेरण्यासाठी आलोय आई आणि बाप. पोरा, 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं, आणि सुट्टीला आलेला जवान धावू लागला युद्धभूमीकडे. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. एक जवान उठला, युद्धभूमीकडे धावत होता. त्याची आई त्याच्या समोर आली. बेटे, मुझे मालूम है तुम्हें जाना होगा बेटे, बेटे मुझे मालूम है तुम्हें जाना होगा. पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है, जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा मुझे मालूम है, लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे, तुम घर जरूर वापस आना. पोरानो ऐकर, एक जवान युद्धभूमीकडे निघालेला होता, आणि त्याची आई त्याला म्हणते बेटे तुम घर जरूर वापस आना. त्यावेळेला त्या पोरानं, त्या जवानानं आपल्या आईला दिलेलं उत्तर ऐका, आणि आयुष्यभर विसरू नका रे, आयुष्यभर विसरू नका. ते लेकरू आपल्या आईला जवळ घेतो, आईच्या डोळ्यातले अश्रू पुसताना आपल्या आईला म्हणतं माँ जरूर वापस आऊंगा, माँ जरूर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा, या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ, घर जरूर वापस आऊंगा. पुरा कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा, परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. हे बा, मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. दंगा कोणालाही करता येतो रा, दंगा कोणालाही करता येतो, गर्दीमध्ये आवाज कोणालाही करता येतो, पण गर्दी पुढे छड्डू ठोकून साला राष्ट्रासाठी उभं राहणं खूप अवघड असतं. आणि तू गर्दीतला नाहीस, लक्षात घे, तू नामर्द नाहीस, लक्षात घे. कारण ही माती बुद्धांची आहे, ही माती स्वामी विवेकानंदांची आहे, ही माती गाडगे बाबांची आहे. तुझ्या अंतरंगामध्ये प्रत्येक विचार म्हणजे तू आहे. हे बघ, मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे.
12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. पोर आहे 12 वर्षाचं पोरग, इंग्रजांनी गोळीबार केलेला आहे. 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. हजारो भारतीय रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. त्यावेळेला 12 वर्षाचं पोरग पळत पळत जालियनवाला बागेमध्ये जातं. बघतं अमानुष्य गोळीबार केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला आहे. किंकाळ्यांनी वातावरण सुन्न झालेलं आहे, आक्रोश. आणि त्यावेळेला ते 12 वर्षाचं पोरग मोठभर माती हातामध्ये घेतं, डोळ्यामध्ये एक अंगार असतो, पळत पळत आपल्या घरी येतं. त्यावेळेला त्याची आई विचारते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में, कहां से भाग कर आए हो, ये पसीना कैसा और तेरी सांस तो फूल गई है, क्या है तेरे आंखों में इतना अंगार क्यों. त्यावेळेला ते पोरग म्हणतं, मां अंग्रेजों ने गोलीबार किया जालियनवाला बाग में, हाँ भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी लेकर मैं आया हूं मां, और मैं इसका बदला जरूर लूंगा मां, मैं इसका बदला जरूर लूंगा. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातो, ज्याचं नाव भगतसिंग आहे पोरा. आणि तो भगतसिंग म्हणजे तू आहेस वाघ. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. काल राजगुरु नगरला माझा एक कार्यक्रम होता, 5-10 हजार युवा तुझ्यासारखाच बसलेला होता. त्यावेळेला मी सांगितलं, बघ भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना ज्या वेळेला फाशी होते त्यावेळेला फाशीच्या तख्ताकडे निघालेले असतात. आणि त्यावेळेला इंग्रज विचारतो, आखरी ख्वाहिश, व्हॉट इज युअर लास्ट एम्बिशन, क्या है आखरी ख्वाहिश, शेवटची इच्छा काय आहे. त्यावेळेला भगतसिंग राजगुरु सुखदेव इंग्रजांच्या नजरेमध्ये नजर घालत सांगतात, फासाच्या तख्तावर चढताना प्रत्येक कैद्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही काळ कापड झाकता, पण आमच्या तिघांच्या चेहऱ्यावरती काळ कापड झाकू नका, कारण हे 3 क्रांतिकारक आपल्या देशासाठी हसत हसत कसं बलिदान करतात हे आम्हाला इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे. आमच्या चेहऱ्यावरती काळ कापड तुम्ही झाकू नका. हे पोरा, मृत्यूच्या दारामध्ये हसणाऱ्यांची ही माती आहे वाघ. आणि म्हणून तुला सांगतोय, तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे वाघ. बापा एवढी आपली उंची झाली, बापा एवढी उंची झाली, बापाचा शर्ट आपल्याला बसायला लागला, बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला, म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. पोरा ऐक, तुला काय करायचं आहे, तुझ्या आयुष्याचा जास्त वेळ मी घेणार नाही बाग, पण आलोय ना तर तुझ्या अंतरंगामध्ये आज आग पेरून जाणार आहे. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. ही आग तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ पोरा. बघ, माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. ऐक रा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3 लोकी झेंडा. पोरानो, मी जे सांगतोय तेवढं काळजामध्ये पेरून घ्या. हे आयुष्य पुन्हा नाही बाग, या आयुष्याला वंसमोर नाही बाग. बाग पोरा, माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होते, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता. आता आम्हाला राजा मिळाला होता, स्वराज्य मिळालं होतं, आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती हा वाघ ब्रह्मांडाचा नायक बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसली होती. समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसली होती. राजांना डोळे भरून पाहत होती, आपल्या लेकराला डोळे भरून पाहत होते. आऊ जिजाऊंचा ऊर भरून आला, डोळ्यामध्ये अश्रू आले, मोठ्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. माझे आऊ जिजाऊ सिंहासनावर उठले, माझे आऊ जिजाऊ सिंहासनावर उठल्या आणि पळत 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 राजांच्या दिशेने धावू लागल्या. राजांनी बघितलं आऊ जिजाऊ काय करताय, राजांनी बघितलं आऊ जिजाऊ काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. विजयसारखा राजा उठला, विजयसारखा राजा उठला, धावत 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 आऊस साहेबांच्या जवळ आला. आऊस साहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊस साहेबांच्या चरणावरती माझ्या राजानं ठेवलं. आणि माझा राजा आपल्या आईला म्हणतो, आऊस साहेबांना म्हणतो, आऊस साहेब आपण काय न केलं, आऊस साहेब आपण काय न केलं, आम्हाला हुकम दिला असता, आमचं सिंहासन सोडून आम्ही आपल्यापर्यंत आलो असतो. आऊस साहेब, माझा राजा चरणावरती झुकला होता, माझा राजा आऊस साहेबांच्याकडे बघत होता. आऊस साहेबांच्या डोळ्यातले अश्रू राजांच्या गालावरती पडत होते. माझा राजा हंबरडा फोडत होता. आऊस साहेब आपल्या डोळ्यामध्ये अश्रू का, आऊस साहेब काही चूक झाली का आमची, आऊस साहेब. त्यावेळेला माझी आऊस साहेब राजांना काय म्हणते, पोरानो ऐका, एवढं जरी आम्हाला कळालं ना तर आई बापानं जन्म दिला आणि कष्ट केलं त्याचं पान फिटल. पोरा,
माझे आऊ जिजाऊ राजांना म्हणते राज, एक मागणाय राज मागू का राज, राजा एक मागणाय राज मागू का राज. राजाने हंबरडा फोडला. आऊ साहेब, आपण आम्हाला जन्म दिला नसताना आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला नसता. आऊ साहेब, कधीच बसला नसता. आपण आहात म्हणून आम्ही आहोत. आऊ साहेब, काय हवं आपल्याला? आदेश आऊ साहेब, आदेश. त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांना जवळ घेत, आपल्या लेकराला जवळ घेत म्हणते, राज एकच इच्छा आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज, राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा म्हणतो, आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊ साहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. तुकोबारायाने लिहून ठेवलंय पोरानं, आम्हाला कळना झालंय. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे बघ पोरा, आईनं तुला जन्म दिलाय, बापानं तुला जन्म दिलाय. आज एक काम करायचं बघ, आज एक शपथ घ्यायची. आज स्वकर्तृत्वावरती एवढं मोठं व्हायचं, एवढं मोठं व्हायचं. तो आज संकल्प करायचा बघ, स्वतःशी संवाद करायचा आणि आज एक शपथ घ्यायची. ए पोरा, ए पोरे, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे र पोरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. अखंड महाराष्ट्रावर फिरतोय बघ, आई समजावून सांगतोय, बाप समजावून सांगतोय, हे सोन्यासारखं आयुष्य आहे पण आम्ही बर्बाद करायला लागलोय. सोशल मीडिया काय आमच्या हातामध्ये आला, मोबाईल काय आमच्या हातामध्ये आला, इंटरनेट आणि फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम काय आमच्या हातामध्ये आला. सोन्यासारखं आयुष्य, सोन्यासारखं आयुष्य आमचं उद्ध्वस्त व्हायला लागलं. म्हणून पोरा, आज तुला सांगतो बघ, इथून घरी जायचं पोरी आणि आईला एक प्रश्न करायचा. या प्रश्नामध्ये लपलाय तुझा बाप, या प्रश्नामध्ये लपले तुझी आई आणि या प्रश्नामध्ये लपलाय तुझं आयुष्य. बघ पोरा, अभ्यास कसा करायचा हे तुला मी सांगणार नाही बघ. अभ्यास कसा करायचा हे सांगायला इयत्ता पहिलीपासून आतापर्यंत प्रत्येक गुरुवर्य इथं बसलेला आहे, पण साधा अभ्यास का करायचा याची जाणीव तुला करून देतो बघ. पोरा, आज घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर पाठीवरचं दप्तर बाजूला ठेवत आईला असं नाही सांगायचं नेहमीप्रमाणे, आई भूक लागली काहीतरी खायला दे. आणि ज्या वेळेला आई पळत येईल ना, देऊ का ग काहीतरी खायला, तेव्हा आईला म्हणायचं, थांब आई, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. जो प्रश्न आज मी तुम्हाला सांगतो तेवढा आईला जाऊन विचारायचा माझ्या लेकरानं. आणि हा प्रश्न कुठल्या पुस्तकातून मी नाही घेतलेला. रोज 4-5 हजार लेकरं, महिन्याला जवळजवळ 1.5-2 लाख लेकरांच्या नजरेमध्ये नजर घालतो, तेव्हा मला सापडलेला आहे बघ हा प्रश्न. जायचं ना आपल्या आईला म्हणायचं, आई माझं वय आज 22 वर्षाचं आहे, आई माझं वय 20 वर्षाचं आहे, आई माझं वय 20 वर्षाचं आहे, माझं वय 22 वर्षाचं आहे. आई, ज्या वेळेला माझं वय 2 वर्षाचा होता, ज्या वेळेला माझं वय 2 वर्षाचं होतं, त्यावेळेला आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई, हे आई, महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या आईला भेटायला, माहेरचं घर बघायला, तुझ्या भावाला भेटायला महिन्यातून 4-4 वेळेला तू जात होतीस. जेव्हा माझं वय 2 वर्षाचं होतं तेव्हा माझं मनगट पकडून आई तू मला घेऊन जात होतीस. माझ्या आजीला भेटण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर बघण्यासाठी, मला दाखवण्यासाठी, माझ्या मामाची भेट घालून देण्यासाठी मला सुद्धा आई घेऊन जात होतीस. महिन्यातून 4-4 वेळेला आई तू तुझ्या माहेरी जात होतीस. पण आता आई 20 वर्ष होऊन गेली तुला, आता वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई? का? एवढा प्रश्न विचारा तुमच्या आईला. तुझी आई ढळाढळा रडायला लागेल बघ.
तुझी आई ढळाढळा रडायला लागेल, तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तुझी आई तुला म्हणेल खराय पोरा. 20 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं माहेरचं घर बघायला. तुझा हात पकडत होते, तुला सुद्धा घेऊन जात होते मी माझ्या माहेरी. तुझ्या आजोळी तुला आजोळ दाखवायला, तुझ्या आजीला आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोळचं तुझं घर तुला दाखवण्यासाठी मी घेऊन जात होते. पण आता वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही. कारण जेव्हा 20 वर्षापूर्वी मी माझ्या माहेरी जात होते ना पुरी, एसटीतून जशी उतरत होते, आईची ओढ लागलेली असायची, वडिलांची ओढ लागलेली असायची.